यात्रेमध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा जिलाबीचं दुकान लागलं. पोरग मोठ्यानं ओरडलं, आई मला जिलाबी खायची. तुला सांगितलं होतं ना काय मागायचं नाही, पैसे नाहीत आपल्या माईकडं, नाही देणार जिलाबी. थोडं अजून पुढे गेले कासरावर, आई मला ते बत्ताशे पाहिजेत. तुला सांगितलं होतं ना पैसे नाहीत आपल्याकडं, अजिबात मागायचं नाही. आई ते बघ मला तू फुटबॉल घेऊन दे ना. सोन्या नाहीत ना रे पैसे राजा. आई त्याला धमकावत होती, मागायचं नाही काय, पैसे नाहीत आपल्याकडं, नाही रुपया, फक्त बघ. ते पाहूनच शेकाळायला लागलं, मोठ्यानं उड्या मारायला लागलं. किती भारी पाळणा फिरतो, आई मला बसायचं, आई मला बसायचं, आई मला बसायचं. हे म्हणता म्हणता कधी आईचं बोट त्याच्या हातातून सुटलं त्याचं त्यालाही कळालं नाही. गर्दीतून माय आणि लेकरू बाजूला झाली, ताटातूट झाली. लेकरू बाजूला गेलं, आई बाजूला गेली. ऐकताय ना आपण, याच्या नाचण्याच्या आनंदाच्या भरात आणि पाळण्याच्या भरात त्याला कळालंही नाही आपली आई बाजूला गेली. त्याच्या ध्यानात आलं आई कुठं गेली, आई कुठं गेली, आई कुठं गेली. म्हणून आजूबाजूला पाहत राहिला, आई दिसेना. पाळणा तर फिरत होता, आता आई दिसेना. आता रडायला लागला, आई म्हणून हाका मारू लागला, आई म्हणून ओरडू लागला. आई पाहिजे म्हणायचा, आई पाहिजे म्हणून पाय आपटायचा. खाली बसला, पाय खुडू लागला, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे. तिथले 2 पोलीस जवळ आले, त्याला उचलून घेतला. कुणाचा रे तू, त्याला नाव सांगता येईना. आई पाहिजे. कुणाचा रे तू, रडायचं थांबेना. आई पाहिजे. गप्प बस, आम्ही तुला आई मिळवून देऊ, थांब जरा, रडू नको. आई असं येतं कुठं, पोरग रडायचं थांबना. मग त्यातला एका काकानं त्याला उचलून घेतलं, चल तुला जिलाबी देतो. नको, मला आई पाहिजे. आधी काय पाहिजे होती, फुकट मिळत नव्हती, विकत घ्यायची होती. आता जिलाबी फुकट मिळते. आता कोण पाहिजे, चल तुला बत्ताशे देतो, नाही मला आई पाहिजे. अरे तुला फुटबॉल घेऊन देतो, आई पाहिजे. तुला चेंडू फळी घेऊन देतो, आई पाहिजे. चल तुला पाळण्यात बसवतो, नाही बसायचं मला, मला आई पाहिजे. जेव्हा आई सोबत असते तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. जेव्हा आई सोबत नसते तेव्हा फक्त आई पाहिजे असते.